तुम्ही नोकरी करताय आणि तुमचा पीएफ कट होतोय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सरकारने तब्बल 75 वर्षानंतर आता आपल्या पीएफ खात्यामध्ये काही बदल केलेले आहेत, नवीन नियम लागू केलेले आहेत. ते नवीन नियम कुठले? सोप्या भाषेत समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता 1952 ची सिस्टीम बदलण्यात आली असून ईपीएफ 2026 ही नवीन सिस्टीम लागू करण्यात आली. त्याचा थेट बदल तुमच्या विड्रॉलशी आहे. आता तुम्ही आणीबाणीच्या काळात देखील 100% पीएफ मधून पैसे काढू शकत नाही. म्हणजे तुम्हाला 75% पैसे काढता येईल, पण 25% रक्कम तुम्हाला ठेवावी लागेल. समजा तुमच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये असेल तर तुम्हाला 75% म्हणजे 75,000 रुपये मिळणार आहे, पण 25,000 रुपये तुम्हाला पीएफ खात्यामध्ये ठेवावे लागतील. मग आता पैसे कधी काढू शकणार आहात? तर सरकारने याआधी 13 नियम केलेले होते. मात्र आता 3 वेगळ्या कॅटेगरीज तयार केलेल्या आहेत. त्या कुठल्या आहेत? तर एकतर गंभीर आजारपण, शिक्षण किंवा लग्न. दुसरं म्हणजे तुम्हाला घराशी संबंधित गरजा असतील तर, आणि तिसरं म्हणजे खूप मोठी एमर्जन्सी आली असेल तर तुम्ही 75% रक्कम तुमच्या खात्यातून काढू शकता. समजा तुमची नोकरी गेली तर आधी कसं व्हायचं, जर तुमची नोकरी गेली तर तुम्ही 2 महिन्यामध्ये 100% पीएफचा पैसा काढू शकत होता. पण आता नवीन नियमानुसार तुमची नोकरी जर गेली तर तुम्ही तात्काळमध्ये 75% रक्कम काढू शकता, पण उर्वरित 25% रक्कम काढण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष थांबावं लागणार आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या भविष्यासाठी सरकारने ही 25% सक्ती केलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा, आणि तुमच्या नोकरदार वर्गापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.